नमस्कार मित्रांनो, सागर बिल्डकॉन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. महाट्रान्सको असिस्टंट सिव्हिल इंजिनिअरिंग 10 दिवसामध्ये तुम्ही एक्झाम क्रॅक होऊ शकता का? तर त्याचं उत्तर आहे येस. तर ती एक्झाम कशी क्रॅक व्हायची हे जर तुम्हाला ट्रिक आणि टेक्निक पाहिजे असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण आणि पूर्ण व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ अत्यंत छोटा असणार आहे. याची मी तुम्हाला स्पेशल स्ट्रॅटेजी सांगणार आहे. आणि आपण हा जो काही चॅनल आहे तो आत्ताच चालू केलेला आहे 2026मध्ये. 10-15 दिवस झालं. त्याच्यामुळे हळूहळू आपले या ठिकाणी सबस्क्रायबर वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. व्हिडिओ संपूर्ण पहा. एकदम स्पेसिफिक आणि पॉवरफुल स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे. महाट्रान्सको एक्झाम 2026 ची या ठिकाणी डेट आलेली आहे. ती एक्झाम आहे 22 फेब्रुवारी 2026ला. आता ती एक्झाम TCS सेंटरवरती घेणार की प्रायव्हेट सेंटरवरती घेणार हे माहीत नाही, परंतु रिपोर्टिंग टायमिंग 8 AM आहे आणि मला वाटतं एका शिफ्टमध्ये ही एक्झाम असणार आहे. आता याच्याबद्दलची जी काही बाकीची माहिती आहे मी तुम्हाला सांगणार नाही. त्याचं ते हॉल तिकीट आहे ते एक्झामच्या अगोदर 4-5 दिवस तुम्हाला मिळेल. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. त्याच्यासोबत मग हे जे काही बाकी माहिती आहे ही इतकी महत्त्वाची नाही. ती तुम्हाला सगळ्या एक्झामला सेम आहे. ती तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आयडेंटिटी प्रूफ काय घेऊन जायचं असतं, त्यानंतर झेरॉक्स घेऊन जायचं न जायचं. 9/2/2026 ला या ठिकाणी हे जे काय नोटिफिकेशन आहे ते आलेलं आहे. म्हणजेच आपण 10 तारखेला हा व्हिडिओ बनवतोय, 9 तारखेला आलेलं आहे हे नोटिफिकेशन. आणि महाट्रान्सकोची एक्झाम आहे 22 फेब्रुवारी 2026ला. आता याचा सिलेबस जो काय आहे तो मी संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे. तो सिलेबस तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचा सिलेबस आहे आणि आपल्याला पुढे कसं जायचं आहे. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच्याशिवाय मला तुम्हाला काय सांगायचं आहे ते तुम्हाला समजणार नाही. फक्त 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे. आपली जी ही एक्झाम होती महाट्रान्सकोची, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड, ही एक्झाम आपली 1 वर्षापासून जाहिरात आली आणि अजून एक्झाम होतेच. याच्यामध्ये प्रोफेशनल जे नॉलेज आहे ते 50 मार्काला असणार आहे. 110 मार्क असणार आहेत 50 क्वेश्चनला. म्हणजे जवळपास 2.5 मार्काला एक क्वेश्चन असणार आहे. 2.5 ते 110 भागिले 50 2.2, साधारणतः 2.2 मार्काला एक क्वेश्चन असणार आहे आपला. त्यानंतर रिझनिंग 40 क्वेश्चन 20 मार्क आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 क्वेश्चन 10 मार्क असणार आहे. म्हणजे तुम्ही याचा किती अभ्यास केला तरी फक्त तुम्हाला 10च मार्क मिळणार आहेत. रिझनिंगचा किती अभ्यास केला तरी 20च मार्क मिळणार आहेत. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. रिझनिंग अत्यंत डिफिकल्ट या एक्झामला असतं. तुम्ही सोपं रिझनिंग नसतं. मोठे मोठे क्वेश्चन असतात. तुम्ही एकदा अडकला की तुम्ही त्याच्यामध्ये अडकणारच आणि तुमचे टेक्निकलचे क्वेश्चन राहणार म्हणजे राहणार. आणि मराठी लँग्वेजचे क्वेश्चन हे सोपे असतात. 20 क्वेश्चन असतात, 10 मार्क असतात. मराठीचे क्वेश्चन फक्त 3 ते 5 मिनिटांमध्ये सुटतात आणि तुम्ही किती हुशार असला तरी 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला सुटणारच नाहीत. मी तुम्हाला लिहून देतो. एखादं क्वेश्चन कन्फ्युजन होऊ शकतं आणि थोडाफार जर नॉर्मल अभ्यास झाला असेल तर तुमचा 100% क्वेश्चन 1 ते 2 चुकू शकतो, जम्बलिंग होऊ शकते. त्यामुळे मराठीचे क्वेश्चन तुम्हाला सुटू शकतील. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे अभ्यास केला तरी पण आणि नाही केला तरी पण 50% म्हणजे तुम्हाला 20 पैकी 10 क्वेश्चन जरी सुटले तरी तुम्हाला 5च मार्क मिळणार आहेत. हे लक्षात घ्या. आणि रिझनिंग अवघड असतं. काही क्वेश्चन सोपे असतात, काही प्रचंड अवघड असतात. आणि मग कोडा असेल, पझल असेल, ब्लड रिलेशन असेल, अशा पद्धतीचे क्वेश्चन असणार आहेत. सगळं रिझनिंग असतं, सगळं त्यांनी कव्हर केलेलं असतं. त्यामुळे ते कोड जर तुम्हाला सुटलं, पझल जर तुम्हाला सुटलं तर त्याचे 5 क्वेश्चन येतात. परंतु ते जर पझल तुम्हाला सुटलं नाही तर मात्र 5च्या 500 क्वेश्चन चुकण्याची शक्यता असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं 1/3 निगेटिव्ह आहे. आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे, याचं जे मेरिट आहे ते संपूर्ण मेरिट हे टेक्निकलवरच लागणार आहे. जो टेक्निकलमध्ये चांगला स्कोर घेऊन येईल तो एक्झाम क्रॅक होणार आहे, सिलेक्ट होणार आहे. 120 मिनिटाचा वेळ आहे आणि 130 क्वेश्चन आहेत 150 मार्काला. 150 मार्कापैकी तुमचं या ठिकाणी मेरिट लागतं आणि ते पुन्हा काहीतरी माझ्यामध्ये 100मध्ये पर्सेंटेजमध्ये ट्रान्सलेट केलं जातं. त्यामुळे ज्याचं प्रोफेशनल नॉलेज म्हणजे आपलं सिव्हिल इंजिनिअरिंगचं ज्याचं सगळं डिटेल्ड अभ्यास आहे तोच या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे. ऑप्शन जे असतात ते 5 ऑप्शन असतात. लक्षात घ्यायचं आहे. पर्यायी ऑप्शन जे असतात ते 5 ऑप्शन असतात. त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात जम्बलिंग व्हायची शक्यता आहे. आणि दुसरे एक तुम्हाला मी सांगतो, काय सांगितलं इथं बघा, फॉर एव्हरी रॉंग आन्सर मार्कड बाय यू 1/4 ऑफ द मार्क असाइन टू दॅट क्वेश्चन विल बी डिडक्टेड पेनल्टी. आता इथं तर मी जे काही हँडआउट आहे त्याच्यामध्ये 1/4 म्हणलंय, परंतु काही काही वेळी 1/3 सुद्धा असतं. आणि ज्यावेळी तुमची एक्झाम असेल त्या एक्झामच्या वेळेला तुम्ही कॉम्प्युटरवर बघायचं आहे नेमकं तिथं काय सांगितलेलं आहे. 1/4 असेल तर तुम्ही अंदाजे मारू शकता, 1/3 असेल तर अंदाजे मारायचं नाही. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. 1/3 मध्ये भरपूर तुमचे मार्क कमी होत असतात, तुम्हाला कळत नसतं. परंतु 1/4 मध्ये 4 जर तुम्ही अंदाजे मारले त्यातले 3 जरी चुकले आणि 1 जरी बरोबर आला तर ते लेवलमध्ये सुटते. परंतु 1/3 मध्ये तसं होत नाही. त्याच्यामुळे 1/3 असेल तर अंदाजे मारायचं नाही, 1/4 असेल तर मात्र अंदाजे मारायचं आहे. तर मित्रांनो,
हा याचा सिलेबस आहे, एक्झाम आलेली आहे. 10 दिवसामध्ये 10 दिवसात तुम्ही एक्झाम क्रॅक होऊ शकता का? तर त्याचं उत्तर आहे 100% तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. आणि ते कशी करू शकता याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपला जो चॅनल आहे त्याच्यामध्ये अबाउट सेक्शनमध्ये आपल्या सगळ्या सोशल मीडियाच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही तिथं जॉईन करू शकता. आपल्या ॲप्लिकेशनवर जावा, तिथं रजिस्ट्रेशन करा आणि तिथं तुम्हाला IBPS, TCS त्याचबरोबर MPSCची पॉवरफुल स्ट्रॅटेजी सांगणार आहे. मी स्वतः अभ्यास करतोय मित्रांनो आणि व्यवसाय देखील करतोय. त्यामुळे तुम्ही असं नाही की मी असं उगाच तुम्हाला अंदाजे सांगतोय, अशातला काही भाग नाही. मी ह्या क्षेत्रामध्ये 7 ते 8 वर्ष झालं आहे. मला माहीत आहे कशा पद्धतीनं मुलांना वेड्यात काढलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही आपला चॅनल किती छोटा आहे हे बघू नका, कारण आपण चॅनलच 2026 मध्ये चालू केलेलं आहे. हे जे काही सगळं आपण जे चालू केलेलं आहे ते 2026 मध्ये आणि माझ्या मते 8 दिवसाखालीच आपण हे सगळं चालू केलेलं आहे. मकर संक्रांतीनंतर आपण हे संपूर्ण चालू केलेलं आहे 2026 मध्ये. त्याच्यामुळे आपण अजून छोटा आहे, परंतु जसं जसं टाइम जाईल तसं तुम्हाला कळेल आपल्याकडे क्वालिटी काय आहे. क्वालिटी आपल्याकडे आहे आणि क्वांटिटी पण असणार आहे. दोन्ही पण आपण देणार आहे तुम्हाला हळूहळू समजेल की आपण एकदम शॉर्ट स्ट्रॅटेजी देतो. त्यामुळं माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्हाला जी काही पॉवरफुल महेंद्रसिंग धोनी स्ट्रॅटेजी T20 स्ट्रॅटेजी तुम्हाला पाहिजे असेल तर माझं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तिथं तुम्हाला मी सगळं समजावून सांगणार आहे, कशा पद्धतीने क्वेश्चन येणार आहे आणि तुमचा फोकस या 10 दिवसामध्ये कशावर असला पाहिजे, तुम्हाला काय काय करायचं आहे. व्हिडिओ जर मी इथं सांगत असलो तर प्रचंड मोठा होईल. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की संपूर्ण तुमचा फोकस जो आहे तो फक्त टेक्निकलवर करा. ॲप्टिट्यूड रिझनिंग तुम्हाला येणारच आहे. जास्तीत जास्त 1 दिवसामध्ये तुम्ही मराठी ॲप्टिट्यूड रिझनिंग हे 1 दिवसामध्ये संपवा किंवा दररोज 1 तास अभ्यास पुढचे 10 दिवस तुम्ही करा. मराठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगचा फक्त 1च तास द्या, कारण दिवसाला 10 तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे. दररोज 1 तास त्याला द्या, म्हणजे 9 तास तुमचं टेक्निकल झालं पाहिजे. तुम्ही 100% या 10 दिवसामध्ये एक्झाम क्रॅक करू शकता. ओके. तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा अबाउट सेक्शनमध्ये माझ्या चॅनलच्या लिंक आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा. टेलिग्राम, व्हॉट्सअप चॅनल सगळे माझे जॉईन करून ठेवा. तुम्हाला जबरदस्त पॉवरफुल माहिती तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि IBPSची स्ट्रॅटेजी काय असणार आहे तो आपण या ठिकाणी सगळे ॲप्लिकेशनवर मी टाकतो. सगळे माहिती मी या ठिकाणी टाकतो. तर माझं सगळ्या सोशल मीडियाला तुम्ही जॉईन करा, म्हणजे आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. ओके.